हॅलो, हाय सर्वांना. तर स्त्री एक शक्तीपीठ आहे बरं का. मग ती कोणीही असू द्या. अगदी लोक म्हणतात ना, वैशा कोट्यावरची. अरे बाबा, देवाची मूर्ती जर बनवायची झाली ना, देव लय करता हो तुम्ही. बरेच लोक मला कमेंट मध्ये बोलतेत, अगं बाई म्हातारे म्हातारे, जरा धार्मिक विचार मांड, जरा युवा पिढीमध्ये धार्मिक विचारावर बोल. देवाधर्माचं काहीतरी घेऊन ये, देवाधर्माचं मांड बोलतात हो. हा, तर आज मी देवाधर्माबद्दलच बोलणार आहे. तुम्हाला तरी कळल ना की बाबा ह्या बाईला नक्की देवाधर्माबद्दल माहित आहे का नाही. लय छोटी होते मी तेव्हा महाभारत बघत होते, माहितीये का. हा, तसं बघाय गेलं तर कुणालाच माहिती नाही देवाधर्माबद्दल खरं का आहे ती. काल्पनिक, पण त्याला वास्तव्यात जगत्यात लोक, हे सत्य आहे. हे वास्तव्यामध्ये महिलेला काही असुर, नराधम, नरभक्षक एक वैशाचा दर्जा देतात ना. चांगल्या चांगल्या माझ्यासारख्या रॉयल बाईला त्यांना चांगलं माहित असतं, पण मान्य नसतं. तिथे स्वार्थ असतो, त्यांचा स्वार्थ, आणि तो स्वार्थ त्यांना मजबूर करतो. चांगल्याला चांगलं म्हणायचं त्यांच्या पात्रात बसत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करते. वैशा कोट्यावरची हे शब्द जेव्हा तुम्ही वापरता ना, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का कधी, देवाची मूर्ती जर बनवायची असेल ना, तर त्याच वैशाच्या पायाखालची माती लागतीये, माती. आणि पतिव्रता देवानं तिला लांब ठेवलेला आहे, पण त्याच कोट्यावरच्या वैशाला जवळ केलेला आहे. कशाला रे अक्कल वाटीता तुम्ही. राहिला प्रश्न स्त्री, ती कोणतीही असू द्या म्हणलंय, शक्तीपीठ आहे, शक्तीपीठ. पूर्वीपासून हे महाभारत, रामायण, गरुड पुराण, पोती पुराण, म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही समजून घेतलं तर तेच ऐकायला मिळेल, तेच बघायला मिळेल, आणि तेच अनुभवायला मिळेल. भगवद्गीता ह्या सगळ्या गोष्टी महिलेपाशी येऊनच थांबतात बरं का. तसं बघायला गेलं तर महिला कोणतीही बी असू द्या, कशी बी असू द्या, ती प्रत्येक ठिकाणी बांधून टाकलेली आहे, बांधून टाकलेली. कळलं का. अगदी तिच्या केसापासून नखाच्या बोटापर्यंत, आपलं पायाच्या बोटापर्यंत. तुम्ही नीट लक्षात घ्या. आता बाई बांधलेली का म्हणायली आहे,
गळ्यात नाकात डोळे सुद्धा बांधलेले आहेत रे तिचे, तोंड सुद्धा, हे कान सुद्धा, हे केस सुद्धा, सगळं सगळं सगळं, हात पाय सगळंच बांधलेलं आहे. ते का तर महिलेपेक्षा ऊर्जा दुसऱ्या कोणामध्ये नाही, पॉवरफुल आहे, शक्तिपीठ. नक्कीच हा दर्जा महिलेचा आहे. लक्षात घ्या गोष्ट, वास्तव्यात पण घडतंय आणि पूर्वी पण घडून गेलेलं आहे. आणि पूर्वी जे घडून गेलेलं आहे ना देवाधर्माच्या राजामध्ये, त्याच्यावरच आधारित मानवी जीवन आता आपण जे जगतो ना, ते पूर्वीच्या काळातल्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ना त्याच्यावर आधारित आहे. पण शेवटी वास्तव्यात आणि पूर्वी एक गोष्ट नक्की आहे, सर्वनाश स्त्रीपासूनच होतो बरं का. कुणाचा बी झाला सर्वनाश तर स्त्रीपासूनच होतो. जसं की रामाच्या सीतामुळे रावणाचा सर्वनाश झालेला आहे. पांचाली पाची पांडवाची अर्धांगिनी, तिच्या श्रापाने सर्वनाश कोणाचा झालेला आहे? गांधारी, तिच्या श्रापाने सुद्धा सर्वनाश झालेला आहे, वंशे बुडालेला आहे. एवढे सृष्टीचे देव सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये, पण महिलेच्या समोर लाचार. लक्षात घ्या गोष्ट. द्रुपदाच्या श्रापामुळे पितामा, भीष्म पितामा, त्यांना द्रुपदाचा श्राप बरोबर योग्य पद्धतीने भोगावा लागलेला आहे. त्यांना त्यांचं मरण जीवन त्यांच्या हातात असून आणि श्रीकृष्ण पॉवरफुल, पण त्यांचा सर्वनाश, त्यांचा म्हणजे त्या काळामध्ये वध झालेला तर सगळ्यांनीच बघितला असेल कसा कुण्या प्रकारे झालेला आहे ती. पण वंश बुडालाय ते गांधारीच्या सरापाने. आणि गरुड पुराणामध्ये मात्र पाप पुण्य यावर काही बोललेलं आहे बरं का. ते जिवंतपणी आपण जे करतो ना त्याचा लेखाजोखा जागोजाग लिहून ठेवलेला असतो. आणि जेव्हा आपण संपतो, जगाला निरोप देतो, त्यानंतरचा आपला प्रवास, आपल्या जिवंतपणी आपण किती पाप केलं किती पुण्य केलं त्यावर अवलंबून आहे म्हणे. मेल्याच्या नंतर ते प्रवास लयच खरतड म्हण. पण तिथं मला काय वाटायलंय, जेवढं मला समजतंय तेवढं मी तुमच्या समोर सांगू इच्छिते बरं का. कारण की मेल्याच्या नंतर
पुन्हा कुणी वापस येऊन ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत अजूनही, ऐकण्यात नाहीत, किंवा कुण्या पोती पुराणात असं म्हणजे कसं आता महाभारत घडलं, रामायण घडलं, ह्या गोष्टी अशा म्हणजे लिहून ठेवलेल्या त्या आपल्याला ऐकायला भेटतात. आणि त्याचप्रमाणे ते पाप पुण्य कर्म कर्म हे पण लिहून ठेवलेलं तेवढंच ऐकायला भेटतंय. पण मेल्याच्या नंतर कुणी वापस येऊन सिद्ध केलेलं नाही की हा ही शिक्षा ह्याला भेटती, ती शिक्षा त्याला भेटती, काय काय होतं हे असलं बघा नाही हो. कुणी येऊन बोललं म्हणजे पुण्य करणारे बी बरेच महापुरुष आपल्या मानवी जातीमध्ये होते आणि ते बिचारे जे गेले ते पुन्हा नाहीत आले धर्तीवर, कर्मभूमीवर. आणि पाप करणारे कसे हे त्याला ते बी नाही आले. खरं आहे का नाही? तर ह्या पाप पुण्याची जी गोष्ट आहे ना ती पण जिवंतपणेच मला वाटतं या इथंच फेडावी लागतीये. जसं की बँकेचं कर्ज घेतलेलं टाइम टू टाइम तुम्हाला हप्ते भरावेच लागते. तर नाही भरले की त्याचा परिणाम तुम्हाला माहितीच आहे ना. त्याचप्रमाणे हो आपले कर्म आपल्याला इथंच ठेवून जायचे. तर सगळे फेडून बिडून सगळं क्लिअर होऊन जसं आलाव ना निवस्त्र, आणि निवस्त्रच जायचंय ते आपल्याला. येताना एक 3 इंच जाग्यातून येतो आणि जाताना 3 फूट जागा घेऊन जातो असं मला वाटतंय. त्या 3 इंच जागेवरून मला आठवलं देवादिदेव महादेव महाकाल माझा प्रिय, आणि मी त्यांची भक्त म्हणा. कळलं का? प्रसन्न तुम्हाला वाटतं का नाही देव मला? अरे बाबा कोणाच्या आयुष्यात काय आहे कुणाला माहित नसतं. लोक सत्य शिव करायला लय पाठी पड देतात, भाग पड देतात. देवादिदेव महादेव त्यांची शक्ती सती, आणि त्या सतीचे आणि शिवचे ह्या पृथ्वीवर कर्मभूमीवर पहिले प्रेम महादेव पार्वतीचे युगान युगे. कळलं का? आपण कृष्णाची लीला तर माहितीच आहे सगळ्या दुनियाला, पण ह्या महादेव पार्वतीचं नातं लय कुंकड कसं वाकडं तिकडं लयच वळणामध्ये जुळलेलं आहे बरं का. सांगत बसलं तर पूर्ण आयुष्य जाईल माझं. पण सती म्हणजे एक तिचे कमीत कमी 108 का काय पीठ आहेत. कळलं का? म्हणजे जेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या नवऱ्याचा अपमान केला तेव्हा तिला ते सहन नाही झाला आणि तिने तिच्या स्वतःला संपवले त्या होंबामध्ये बापाच्या घरी. आणि हे महादेवाला कळल्याच्या नंतर महादेवाने सहन नाही केले आणि तिथून पुढे हे असं घडत काही गेलं की ते जमीन आसमान एक झालं. असा एवढं म्हणजे क्रोध तांडव बरंच काही घडलेलं.
महादेवाला सहनच नाही झालेलं. त्यामुळे आपला विष्णू कृष्ण जे आहे ना, त्यानं त्या सतीला त्यांच्या त्या चक्राने नष्ट केलं हो. महादेवाच्या हातावर घेऊन फिरत आहेत ना महादेव. तुम्ही बघितलं असेल, तेच मी बी बघितलंय. आता तुम्हीच म्हणायला पोथी पुराणातलं सांग, देवाधर्माचं सांग, काल्पनिक गोष्टी आहेत का? कळलं का? तर जेव्हा त्या चक्राने त्या विष्णूने नष्ट केलं, तेव्हा त्याच सतीचे शरीराचे अवयव पूर्ण आपल्या देशात पसरले. जिथं जिथं ते धर्तीवर पडले तिथं तिथं तिचं शक्तीपीठ बनवलेले आहेत व वास्तव्यात आहेत. माहिती घेतल्यानंतरच बोलायले. आणि त्याच शक्तीपीठातून एक शक्तीपीठ म्हणजे योनीची पूजा. काय आश्चर्य वाटायलंय? योनीशिवाय तुमचा जन्म झालाय, योनीशिवाय तुम्ही जगू शकता. पण जर कोणी माझ्यासारखी महिला डायरेक्ट बोलत असेल ना, तर तिची लाज काढताय, तिला वैश्याचा दर्जा देताय तिला. अरे अजून काय काय दर्जा, कुठला कुठला दर्जा देताय? तुम्हाला अधिकार आहे का ज्या योनीतून जन्म घ्यायचा, तिचा तिरस्कार करायचा, तिला नाकारायचं, ते पण त्या योनीशिवाय तुमचा जन्मही नाही आणि तुम्ही आयुष्यही जगू शकत नाहीत. त्याच योनीची लोक पूजा जे करतात ना, त्यांच्याकडून माहिती घ्या. म्हणजे कामक्या देवी नावाने ओळखतात त्या देवीला. एकदम प्रसिद्ध, पूर्ण जगामध्ये आपल्या ते शक्तिशाली म्हणलं तर कामक्या देवी शक्तीपीठ हे सर्वात श्रेष्ठ आहे. माय माय योनी माय समजून पूजा करतात लोक. आणि तुम्ही साले कुठले फक्त ठोकायला बघताय, नाही भेटलं की गालगोट लावताय आणि असे असे दर्जे देताय. तुम्हाला तुमच्या माईनं म्हणून म्हणते, एले बालिके फल खाले तुझे पुत्र प्राप्ती होगी. ह्या पद्धतीने जन्म दिलेला आहे का रे? लय बरंच काय बोलायचं आहे, पण बोलते मी नंतर. माझ्या मुलांनी दरवाजा उघडला, डोकावून बघितलं तर नको, मुलांदेखत नाही बोलत मी. तुम्हाला अक्कली नाही का? हवं ते समजून बसता तुम्ही लोक. कळलं का? एवढ्या उशिरा व्हिडिओ बनवायचं कारण काय असतं? दिवसभर माझा मुलगा घरी असतो, काम करायला. अधूनमधून आवाज येत असेल, जात असेल, त्यामुळं निवांत ह्या टायमाला घेते एखादा मुद्दा. कळलं का? चला बाय.